ती चाळणीने परत चालायला लागेल ना. हा चालायला लागेल. दिलेली ती काय दिली चाळणी अजून बारीक फिरवू का? काय नाही चालू चालायला लागेल. चालायला लागेल ते चालू नको आता ह्याच्यापेक्षा बारीक नाही होणार. अजून लागेल. थांब आधी बघूया. मला सांग कसं काढून. मंडळी काय होतंय जरा आम्हाला कळेल का? मुगाचे की मुगाचे लाडू बनतायत. टाका. मोठा चमचा घे. टाक. असे भांडवरदार. मायराला बेसनाचे लाडू खूप आवडतात पण तिला बेसन खायला द्यायचं नाही म्हणून मावशी मला बोलल्या की आपण मुगाचे लाडू करूया. येस. आज मम्मी आली तर आम्ही ते भाजून बिजून घेतलं, दळून आणलं. हॉस्पिटलला जायच्या आधी खाय प्यायची सोय करून जायची. लाडू चिवड्याचा आणायचं. चिवडा काय दिवाळी आहे? स्नॅक्सला लागतो. दिवाळी. टाक सगळं टाक. टाका. चला मंडळी इथे चालू आहे बेसन नाही काय मुगाचे लाडू आणि इकडे चालू आहे चिकनचा बेत. आज आमच्याकडे आहे चिकन. वेर इज चिकन? चिकन कुठे गेलं? चिकन इथे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. सो श्रावणात नंतर पहिल्यांदा आपल्या घरात आज चिकन होत आहे. हा एवढ्या महिन्यानंतर खूप टायमानंतर आहे की नाही? बनला नाही काय नाही लगेच नाटक बनायचं बाकी आहे बघ. काय करते असं हे बस शेक करायचं. शेक. हा शाबास शाबास. परफेक्ट परफेक्ट. तसंच करते. असं शेक कर. शेक स्वतः हलते. हे बघ हे बघ असं करायचं. असं स्वतः हलते करून. हा थोडीशी जास्त नको. मायरा आणि मावशींची स्पेशल रेसिपी मुगाचे लाडू. मावशी आम्हाला सगळी रेसिपी विचारतील लगेच. खूप सिंपल. हो ना तूच बनव. आणि ते पण फायरलेस. काय फायरलेस नाही ताई. 2 तास सकाळी भाजायला लागलं ते. मुगाची डाळ भाजली परत भाजली 2 ते 3 तास खाली सांगते होय ताई. बस झालं चला. ओ बस बस बस. तेव्हा ते लाडू बनले. चला मंडळी चिकन रेडी होत आहे. हा काय कशाला खोकल ते काय समजत नाही. हा आलो 1 मिनिट थांब. बरं चल थांबीला बघून येतो. काय हा काय काय ग? हा काहीतरी छान मला बनवून दाखव त्या क्ले पासून. हा का? चला मंडळी काय आपण इथे लावला आहे टाइम लॅप्स. आता ह्याच्यानंतर तुम्हाला कळेल लाडू कशी बनले टपाटप 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 टपाटप. तर असं आम्ही टाइम लॅप्स लावलेला आहे. ओके मंडळी गणपतीचा मोदक रेडी आहे. गणपती की गौरी. गौरी खाते. गौरी कसं आहे का? हा छान छान. काय रेसिपी एकदम सिंपल आहे की नाही मावशी? हा काय जरा सांगून द्या आमच्या प्रेक्षकांना पण. मुगाचं जरासं साखर हे लावायचं. तूप लावायचं थोडं डाळीला आणि भाजायचं. भाजायला वेळ लागतो. अच्छा चांगलं भाजून घेणं. चांगलं खमंग. तरी अंदाजे किती वेळ लागतो भाजायला? तरी जातात 2 तास. 2-2.5 तास.
ओके. त्याच्यानंतर काय सरसरीत दळून आणायचं. ओके. फक्त एवढं लक्षात घ्या की काय म्हणतात, नाही दळायच्या वेळेला तांदूळ बिंदूळ काय नाही पाहिजे, काय ते गहू नाही पाहिजे काय आधी काहीतरी डाळीवरती दळून आण. डाळीवर डाळ चालेल. हा मला पण समजलं आता, मी पण शिकलो आता. मग ते चवीला वेगळं लागतं. हा आणि मग दळून झालं की मग नंतर पिठी साखर 1 किलोला पाऊण किलो साखर बस होते. ओके. आणि पिठी साखर मध्ये मगाशी आम्ही ते मिक्स केलं, वेलची मिक्स केली होती. ड्रायफ्रूट हवा असेल तर ड्रायफ्रूट. ओके. तूप आणि साखर फेसायची चांगली. येस. आणि मग पीठ घालत जायचं त्याच्यात. ओके. आणि भाजायचे. चला म्हणजे सोपी अशी रेसिपी आहे मुगाचे लाडू. ओके. भाजायला वेळ, हा हे करायला काय नाही. डाळ भाजायला म्हणजे आपल्या बेसनपेक्षा चांगली. चला ठीक आहे. सुगरण मातोश्रीकडनं एक छान अशी चटकी पटकी रेसिपी आलेली आहे. चला आपलं चिकन पण रेडी होतंय. 9 वाजलेले आहेत. मंडळी 11 वाजलेले आहेत आणि थोडा उशिरा जेवतोय बिकॉज आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. एक फॉलोअप होता, डॉक्टरांची अपॉइंटमेंट थोडी उशिरा आपल्याला मिळाली होती, म्हणून ते करून आम्हाला जरा आता उशीर झालाय. आईचं आणि मावशीचं जेवण झालेलं आहे, मम्मीचं पण जेवण झालेलं आहे. आता मी, आकाश, मायरा ऑलरेडी चालू करते. ओके. चला जेवून घेऊया आपण. बिग बॉस पण बघतोय आपण. भाकरी खाते मॅडम. चला ह्यात काय भात. ओके. जिरा राईस आहे. ओके. चला हे पण आण रे एक वाटी आण ना किंवा डिश. म्हणजे नमस्कार. तर तुम्ही आता जे बघितलं लाडूचा काय म्हणतात कार्यक्रम होता. मायराला लाडू खायचे होते, तर ती छोटीशी काय म्हणतात रेसिपी होती तुमच्यासाठी. आणि काल आम्ही एक हॉस्पिटल व्लॉग टाकला, त्याचे खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि त्याच्यामध्ये एक आम्ही विचारलं होतं की ही श्वेताने तिची बनवलेली हॉस्पिटल बॅग आहे, ह्याच्यामध्ये काही गोष्टी आमच्याकडनं मिस झाल्या असतील, तर तुम्ही तुमचं अनुभव किंवा तुम्हाला काय वाटतं काय असायला पाहिजे इसेन्शियल्स म्हणून. तर बरेच जणांनी कमेंट्स केल्या आहेत, तर त्या कमेंट्स आत्ता मी इथे वाचणार आहे आणि त्या आपण तुमच्याबरोबर शेअर करूया. ओके ना श्वेता? येस. आणि त्या ब्लॉगला खूप कमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन विचारला होता, गर्ल की बॉय, तर सगळ्यांच्या कमेंट आहेत. तर बॉय सगळ्यांच्या कमेंट आहेत. खूप चांगलं वाटते तुमचे काय म्हणतात आशीर्वाद आमच्याबरोबर पाठीशी. बरेच जणांचं हे कमेंट होते, काही असो पण हेल्दी असो, सुखरूप होऊ दे, सगळं व्यवस्थित होऊ दे. पण तेच आहे, जे काही होईल व्यवस्थित सुखरूप छान हेल्दी असू दे. येस. तर पहिली कमेंट मी वाचतो आहे, ही ऑसम मूवी म्हणून आहे. तर ताई हॉट वॉटर बॉटल घेऊन जा. येस, म्हणजे एक केटल घेतली आहे. हा, तर ती आपण कॅरी करणार आहे. तर हे नक्कीच आपण याच्यामध्ये ऍड ऑन करूया. दुसरी कमेंट आहे, कृतिका कामेरकरांनी सांगितले, स्पिरिच्युअल थिंग्स ठेवा बॅगेमध्ये छोटीशी, एखादी बुक और गणपतीची मूर्ती और समथिंग एल्स. म्हणजे तर हे पण मला चांगलं वाटलं काय ना श्वेता? हो, म्हणजे ते मम्मी देणारच होती असंही. मम्मीने छोटी भगवद्गीता आणली, ती मी कॅरी करणार आहे माझ्यासोबत. पण म्हणजे तुम्ही आठवण करून दिलं हे पण मला खूप छान वाटलं. नक्कीच. तर ही कृतिका कामेरकरांची ही कमेंट होती. नंतर हर्षवर्धन नार्वेकर यांनी कमेंट केली आहे, हर्षदा नार्वेकर, सॉरी, सॅनिटायझर्स घ्या, मॅन्युअल ब्रेस्ट पंप थोडा स्टार्टिंगला लागेल तर असलेलं बरं. आता रात्रीची झोपायची काय, एक मिनिट, आता रात्रीची झोप विसरा दादा, पण थोडा टाइम सेट करा म्हणजे सगळं बाळ झोपेल रात्री. येस. तर येस, मॅन्युअल ब्रेस्ट पंप आणि ही जी गोष्ट नाही, हा श्वेताने ऑलरेडी विचार केला होता. तिने ना एक कुठलं तरी बघितलंही आहे. तर ती म्हणाली की एक दिवस जाऊ दे, मग मी विचार करेल की तो घ्यायचा आहे की नाही घ्यायचा. कारण मायराच्या वेळेस आम्ही घेतला पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला, म्हणून मग विचार केला की बघूया, लागलं तर आपण कुठेही पटकन मिळतं. तर तिने जे विचार केलाय ना, तर ते जेव्हा गरज पडेल तर आपण नक्कीच त्याच्यावरती मग तो घेऊ आपण, है की नाही. तिसरी कमेंट आहे संध्या पाटील, सजेशन आहे की C-सेक्शन झालं तर आपण बेड रिडन असतो, मग दुसरं कोणी बेबीला सांभाळतं त्यावेळेस पावडर मिल्क
सॉरी पावडर मिल्क देतात बेबीला. त्यासाठी वाटी स्पून आणि एखादी मिल्क बॉटल आणि सॅनिटायझर हे सोबत असू द्या. ते बेबी वाटी स्पूनने मिल्क नाही पिलं तर त्याला बॉटलने देता येतं. आणि थर्मल बॉटल असतात ज्या गरम पाणी गरम राहतात, ती वाली सुद्धा बेबीवर मिल्क पित नाही. एनिवेज ऑल द बेस्ट आणि बेबी बॉय होणार असं वाटतंय. येस, तर ह्याच्यामध्ये जी वाटी आणि चमचा आहे, येस, तर ती वाटी चमचा ही आम्ही कॅरी करतोय. तर ते एक ऍड ऑन होतं आपल्या हॉस्पिटल लिस्ट बॅग मध्ये, है की नाही? हो, ते पण मायराच्या वेळेस आम्ही घेतलं होतं. ह्यावेळेसही आता आम्ही घेऊच नक्कीच. कारण काय ना, वी नेव्हर नो की त्यावेळेला काय म्हणतात फीड लगेच बेबी घेईल की नाही घेईल. तर बऱ्याचदा मग ते लोक वाटी चमच्यानी देतात. ओके, तर हे सजेशन चांगलं आहे. आणि ती मायराची आहे तेही मी शोधतेच आहे. जर ती सापडली तर तीच कॅरी करणार, नाही तर मग एक आपण घेऊया. सुजाता आंबेकरांनी विचारले परफ्यूम पण घ्या, आपल्याला छान वाटतं. येस, छान आयडिया. म्हणजे आयडिया म्हणण्याविषयी हे चांगलं आहे. म्हणजे स्वतःचं सेल्फ छान प्रसन्न वाटतं. न्यूबॉर्न असतं तेव्हा आपण जास्ती परफ्यूम युज करून बेबीला नाही घेऊ शकत, म्हणून मी घेतलंय. पण डिपेंड सिच्युएशन कशी. सहसा आपण ते अवॉइड करतो, पण ही काय म्हणतात तुमचं जी कमेंट आहे ती आपण नक्कीच छान आहे. ओके, नंतर आहे अश्विनी येवले, गरम पाण्याची केटल. येस, मगाशी आपण त्या विषयावरती बोललो. गरम पाणी छान सजेशन दिलं. ते थोडंसं आमच्याकडे स्किप झालं. गरम प्यायला मोस्ट इम्पॉर्टंट आहे बिकॉज घर लांब असतं. येस, दूर असतं. येस, नक्कीच. तर हा आपण पॉइंट घेतलेला आहे. नंतर भावनास कॉर्नर, ताई तू बडीशेप ओवा. बडीशेप ओवा. हा, ते पण मी माझ्या काकीला सांगितलंय, जी ते बाळ शोपा ज्या असतात ते खूप सुंदर बनवते, तर ती तेव्हा माझ्यासाठी बनवून आणणार आहे. नक्कीच. तर हे आमच्याकडनं मिस झालं होतं. तर भावनास कॉर्नर, थँक्यू सो मच. नंतर केतकी कुलकर्णींनी झेंडू बाम हिटिंग पॅड पण घेऊन जा. झेंडू बाम पेक्षा ही चांगली गोष्ट आहे. कदाचित कधी कधी कोणाला डोकं दुखतं, वी नेव्हर नो. तर एक बाम आपण ठेवू शकतो आपल्या बरोबर. आणि हिटिंग पॅड बघू तेव्हा कसं काय गरज पडते नाही पडते. तसं माझं हॉस्पिटल ना घरापासून अगदी 5 मिनिटावर आहे. म्हणजे पटकन जाऊ शकतो, पटकन येऊ शकतो. येस, इतकं जवळ आहे. येस. हा, पण झेंडू बामच्या याच्याऐवजी ना मी तुम्हाला ना अजून एक गोष्ट ऍड ऑन करेल. फंगल इन्फेक्शन साठी ना एक क्रीम असते, ती मात्र नक्की कॅरी करा. बिकॉज हे खूप इम्पॉर्टंट आहे, मला तर वाटतं. काय वाटतं तुला, आहे की नाही? नंतर तृप्ती सोनावणेंनी सांगितलंय लव्ह लॅबची ब्रेस्ट मिल्क सक्शन मशीन घेतली तर युजफुल पडेल. इट्स प्रिव्हेंट मिल्क लम्स फॉर्मेशन. येस, आपण त्या विषयावरती बोललोच की ब्रेस्ट पंप आपल्याला घ्यायचा की नाही घ्यायचा. तर इट विल डिसाइड की आपल्याला घ्यायचंय की नाही, आहे की नाही. नंतर आपण त्याच्यावरती कॉल घेऊया. नम्रताने विचारले हॉट बॅग विल बी युजफुल. येस, आपण त्याही विषयावरती बोललो आपण. हा, डॉक्टर गीता यांनी खूप मोठी कमेंट केली आहे, ती आपण आता वाचूया. कॉटन रोल, कानामध्ये कापूस. येस, अगदी परफेक्ट बोललात. फॉर इयर एक्सपोजर. पण त्यांची पहिली कमेंट वाचतो, मग आपण त्या पॉइंट्स घेऊया. स्पून बाउल, ते पण आपण घेतलंय फॉर बेबी. सॅनिटायझर, स्कार्फ फॉर मम्मी, स्वेटर फॉर मम्मी. बेस्ट हेल्थ इज इम्पॉर्टंट. ओके, बेस्ट विशेस फॉर प्री अँड पोस्ट फेज ऑफ डिलिव्हरी. एन्जॉय इट अगेन. ओके, थँक्यू सो मच. टर्निंग अँड न्यू लाईफ बिगिन्स. बेस्ट पार्ट इज फादर्स ब्लँकेट इज कॅरीड अहेड. म्हणजे माझं जे ब्लँकेट आहे हे वालं, ते पुढे कॅरी फॉरवर्ड होत आहे. इट इज नॉट जस्ट अ ब्लँकेट, इट इज आशीर्वाद, प्यार टू बेबी, देअर खानदान, ग्रोइंग एन्सिस्टर्स. आशीर्वाद, I liked it most. It is just Myra's sibling, also father bag too needed. म्हणजे माझी पण बॅगची गरज आहे. ठीक आहे, ऍज पर सिच्युएशन. मॉस्किटो नेट. येस, मॉस्किटो नेट, कारण का बेबीला कव्हर करण्यासाठी. तर युजली हॉस्पिटल्समध्ये ते झिप ऑन कव्हर असतं. आणि आम्हीही बघून आलोय, पण कलरमुळे आम्ही अडलोय, म्हणून आम्ही ते आधी घेतलं नाही. जसं कळेल त्या दिवशी गौरव जाऊन ते घेणार आहे. आम्ही दोन्ही कलर बघून आलोय काय. आणि कव्हर फॉर बेबी ऍज वेल एज फॉर मम्मा. येस, नक्कीच. तर कॉटन रोल आहे ते तर आपण घेणारच आहे की नाही. येस, सो थँक्यू सो मच. डॉक्टर गीता म्हणून आहे त्यांचा हा कमेंट होती. थँक्यू सो मच. अमृता म्हणून त्यांनी कमेंट केली आहे. वाटी चमचा, सॅनिटायझर, सीझर, बेबी नेल कटर,
वॉटर बॉटल, ओवा, बडीशेप, मुकवास, ड्राय स्नॅक्स लाईक मखना, ड्रायफ्रुट्स, नंतर बाकी सगळं तुम्ही घेतलं असेल. सगळ्यांची काळजी घ्या. बेबी झाल्यावर रिलेटिव्हची गर्दी नको. सध्या व्हायरल इन्फेक्शन खूप चालू आहे. श्री स्वामी समर्थ. नक्कीच स्वामी समर्थ. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये डिस्कस केलेल्याच आहेत. येस, त्याची काळजी आपण तर घेणारच आहे की बेबीला जेवढं आपण काय म्हणतात त्याची काळजी आपण नक्कीच घेऊ. तर अशी ही कमेंट होती. ही लास्ट कमेंट होती. ओके, तर या अशा बऱ्याच कमेंट आल्या. तो जो ब्लॉग टाकला आम्ही काय म्हणतात हॉस्पिटल, श्वेताज हॉस्पिटल बॅगवाली, आणि अजूनही कमेंट येतील तर आपण त्याच्यानंतर कधीतरी बोलूच. थँक्यू तुम्ही जे काही सजेस्ट केलं त्याच्यासाठी. कारण बऱ्याच वेळेस गडबडीत आपण बऱ्याच गोष्टी विसरतो. एक होतं रूम फ्रेशनरचं पण एक काहीतरी. हा, रूम फ्रेशनर. बरं, सॉरी त्याच्यामध्ये मी विसरून गेलो. आम्ही काय ठरवलंय की आम्ही ते कापूरचं जे हे असतं ना इलेक्ट्रिक कापूरदाणी, ते आम्ही घेऊन जाणार आहे. ठीक आहे ना, जेव्हा याची वेळ येईल तेव्हा. येस, तर येस, थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि परत अशा एका ब्लॉग मध्ये भेटू परत एकदा. टिल देन टेक केअर. बाय.